तुझ्या सोबतीने आजच्या भागाची सुरुवात होते तायडे पासून. तर आता इथे तायडे म्हणते नुपूरला माणुसकी म्हणून तू विचार केलास हे बघून खूप बरं वाटलं मला, असं म्हणते तायडे. तू जेव्हा स्वतः गुंडांना पाहिलंस तेव्हा तुझी खात्री पडली की ही जे बोलत होती ते खरं आहे, असं म्हणते तायडे. नुपूर थँक्स, असं म्हणते संजना. फायनली तू माझ्यावर विश्वास ठेवलास. इट रिअली मीन्स अ लॉट, असं म्हणते ती. तुझी गफलत होती असं म्हणते आता नुपूर. तर आता सगळ्यांना धक्काच बसतोय काय बोलते म्हणून. तू बाहेर गेल्यावर तुझ्या जीवाला धोका आहे मला पटलाय, म्हणून मी तुला इथे राहायची परवानगी देते, असं म्हणते आता नुपूर. ह्याचा अर्थ तू आम्हाला जे काय सांगितलंस त्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवलाय किंवा मी तुला एक्सेप्ट केलंय असा अजिबात अर्थ होत नाही, असं म्हणते नुपूर. तर आता तायडेला अजिबात आवडत नाही बघा प्रेक्षक हो, आणि हे कधी विसरू नकोस, असं म्हणते नुपूर. आणि तर ती चेतावणी देते संजनाला. ठीक आहे, असं म्हणते संजना. तुझा आता विश्वास नाही आहे ना माझ्यावर, आणि मला ह्याची खात्री आहे की मी जे काय बोलली आहे त्याच्यावर तुला एक दिवस पूर्णपणे खात्री पटेल आणि तुला कळेल त्यातला एक एक शब्द खरा आहे, असं म्हणते संजना. तर आता मल्हारला कळतच नाही सगळं काय चाललंय म्हणून. रेवती मावशीला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता मल्हार नुपूरकडे जातो. चल नुपूर, असं म्हणतो मल्हार, आणि आता तो नुपूरला आतमध्ये घेऊन जातो. तर आता संजना ताडेकडे बघत असते आणि आता इथे ताडे पण शॉकमध्ये असते आणि संजना पण. तर आता दुपारची वेळ असते. तर आता ताडे आपल्या खोलीमध्ये आलेली असते आणि तिचा जो फोटो असतो त्याच्या पाठीमागे ती काहीतरी ठेवलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता मार्केट घेऊन आलेली असते ताडे. तर आता ती आपला फोटो काढते. तर त्याच्या पाठीमागे तो बोर्ड असतो ज्याच्यावर तिने लिहिलेलं असतं नुपूरला कसं टार्गेट करणार आहे ती म्हणून. तर आता ताडेला खूप जास्त आनंद झालेला असतो आजचा जो प्रकार घडलेला असतो ना ते सगळं बघून. तर आता तायडे क्रॉस मारते बघा प्रेक्षक हो एकावरती. संजनाचं ह्या घरातलं स्थान आढळ ह्याच्यावरती टिक करते आता इथे तायडे. आता पुढचा टप्पा, असं म्हणते ती. मल्हार आणि नुपूर संजनामुळे अस्वस्थ ह्याच्यावरती टिक करते आता तायडे. तर आता खूप आनंद झालेला असतो तायडेला, कारण 3 स्टेप्स पूर्ण झाले म्हणून मजा येणार आता, असं म्हणते तायडे. एकाच गेम मध्ये 2 राण्या, एका छताखाली नुपूर आणि संजना, दोघी माझ्या नजरेसमोर असणार. तर आता हसते तायडे खूप जास्त. नुपूर नुपूर, ह्या तायडेचा गेम तुला कधीच कळणार नाही, असं म्हणते तायडे. या संजनाला घरात ठेवण्याची माझी इच्छा तू पूर्ण केलीस, असं म्हणते तायडे. मल्हारची इच्छा नसताना. गुड तायडे. नुपूर तू जिंकतीयस असं फील तुला देऊन खरं तर मीच जिंकली आहे. आता काय, आता मला जे हवंय ते मी तुझ्या थ्रू घडून घेणार. आता गेमला खरी मजा येणार आहे, असं म्हणते तायडी. तर आता ती मार्कर फेकते आणि हसते परत तायडी. तर आता तायडीची आई चहा पित असते. ती म्हणते संजना बिस्किट घे ना. अगं खूप छान आहेत, मला आवडतात ना, म्हणून तायडीने ऑनलाईन मागवलेत, असं म्हणते ती. नाही नको काकू, असं म्हणते संजना. नको, ठीक आहे, असं म्हणते. आणि बिस्किट चहा खातच असते. तेवढ्यातच आता पोलीस येतात. तर त्यांना बघून संजनाच्या आईला एकदमच भीती वाटते. अरे देवा, असं म्हणतात त्या. काय झालंय वहिनी, कशाला ओरडलात, असं म्हणते रेवती. ए पोलीस, असं म्हणते ती. दारात पोलीस, असं म्हणते ती. तर आता पोलीस आलेले असतात. या या, असं म्हणते तायडीची आई. आम्ही पण काही केलं नाही, आम्ही खूप सभ्य माणसं आहोत, तुम्ही पत्ता चुकला असाल, जा जा, असं म्हणतात त्या. वहिनी वहिनी, असं म्हणते रेवती मावशी. मॅडम, आम्हाला इथे मल्हार सरांनी बोलवलंय, असं म्हणतो इन्स्पेक्टर. मग बसा, असं म्हणते तायडीची आई. चहा घेणार, बिस्किट पण आहे त्याच्यामध्ये, असं म्हणते ती. वहिनी, असं म्हणते रेवती मावशी. तर आता बघा प्रेक्षक, तायडीची आई जरा मूर्खच असते. तर आता मल्हार आलेला असतो आणि म्हणतो नमस्कार सर, या ना, बसा ना प्लीज, असं म्हणतो मल्हार. खरं तर आपलं फोन झाल्यानंतर मीच येणार होतो पोलीस स्टेशन मध्ये, पण माझ्या बायकोची तब्येत जरा बरी नाही, असं म्हणतो मल्हार, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट केली, असं म्हणतो. नाही का हरकत नाही, असं म्हणतो इन्स्पेक्टर. ओ गॉड, असं म्हणते संजना. खरंच माझं इंटरोगेशन करायला तर बोलवलं नसेल ना यांना इथे, असं म्हणते संजना. अरे मल्हार, असं म्हणते संजना, कालच्या इन्सिडेंट बद्दल मला पोलीस कंप्लेंट नाही करायची, असं म्हणते संजना. काय होतं ना, पोलीस कंप्लेंट फाईल केल्यावर उगाच ते वाढत जातं आणि आपल्यालाच त्रास होतो, असं म्हणते संजना. संजना, तुला कोण सांगितलं की मी तुझ्यासाठी पोलिसांना इथे बोलवलंय म्हणून, असं म्हणतो मल्हार. इन्स्पेक्टर, काल माझ्या बायकोवरती हल्ला झाला होता, असं म्हणतो मल्हार. त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं, असं म्हणतो मल्हार. तर आता संजनाला खूप जास्त भीती वाटायला लागते. तो हल्ला कोणी केला, कशासाठी केला, सगळं जाणून घ्यायचंय मला, असं म्हणतो मल्हार. ऍक्च्युली इन्स्पेक्टर, काल सकाळी संजना घराबाहेर पडली तेव्हा नुपूर पण तिच्या मागे गेली होती. मग काही लोकांनी संजनाला घेरलं, मग नुपूर मदत करायला गेली, तर त्या लोकांनी नुपूरवरच हल्ला केला, असं म्हणतो मल्हार. संजनाने ज्या व्यक्तीचं नाव घेतलं तर तेच नाव त्या हल्ला करणाऱ्या गुंडाने पण घेतलं, असं म्हणतो मल्हार. बरोबर संजना, असं म्हणतो मल्हार. हो, असं म्हणते संजना. मी संजना, असं म्हणतो इन्स्पेक्टर. कोण आहे ती व्यक्ती, असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता संजना म्हणते विक्रांत. विक्रांत, असं म्हणतो तो. कोण आहे विक्रांत, असं म्हणतो इन्स्पेक्टर. त्याचा तुमच्याशी काय संबंध आहे का, असं म्हणतात इन्स्पेक्टर. त्याने तुमच्यावर हल्ला का केला. तर आता उत्तर द्यायलाच येत नसतं बघा प्रेक्षक संजनाला. संजना, असं म्हणतो मल्हार. तुला विचारता येते, असं म्हणतो मल्हार. तर आता संजना खूप जास्त घाबरलेली असते काय उत्तर देऊ म्हणून. तर आता संजना हो हो असं काहीतरी करत असते ती. साहेब सांगते, असं म्हणते संजना. सगळं खरं सांगते, असं म्हणते संजना. तर आता तायडेला दाखवलंय नुपूर सोबत बसलेली असते ती. हे घे, असं म्हणते तायडे. ज्यूस पी, असं म्हणते तायडे. उपाशी पोटी औषधं घ्यायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं, असं म्हणते तायडे. अगे घे, असं म्हणते तायडे. साधा फ्रूट ज्यूस आहे, काय टाकलं नाही त्याच्यामध्ये, असं म्हणते ती. नकोय मला, असं म्हणते नुपूर. अशक्तपणा येईल तुला अशाने, असं म्हणते तायडे. हा ज्यूस पी, हट्टीपणा करू नकोस, असं म्हणतात त्या. थोड्या वेळाने पी, असं म्हणते तायडे. आता बरं वाटतंय का, असं म्हणते तायडे. तर आता नुपूर म्हणते हो, कमी झालंय ना दुःख. बरं, हळूहळू जखम भरेल, जास्त खोल नाहीये जखम.
असं म्हणते नुपूर. वरवरच्या जखमा पटकन भरून निघतात अगं, वेळ लागतो खोलच्या जखमा भरायला असं म्हणते आता तायडे. बरोबर ना असं म्हणते ती. माझ्या जखमांची एवढी काळजी करायची काय गरज नाही तुम्हाला असं म्हणते ती. किती लागलंय तुला, काळजी तर वाटणारच असं म्हणते तायडे. बरं काय, बाहेर पोलीस आलेत, तुझ्यावर हल्ला झाला त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करायला. मग तपास चालू आहे त्यांचा, हल्लेखोर सापडलेच पाहिजे काही झालं तरी असं म्हणते तायडे. मला पण वाटतं पकडलेच गेले पाहिजेत ते, एवढा मोठा हल्ला झालाय तुझ्यावर असं म्हणते तायडे. हा हो असं म्हणते नुपूर. देवाची कृपा होती म्हणून वाचलीस असं म्हणते तायडे. तुला काही झालं असतं तर आमचा मल्हार परत कोलॅप्स झाला असता, परत सगळ्यांना त्रास. त्यामुळे हल्लेखोर सापडलेच पाहिजेत, माझी मनापासून इच्छा आहे असं म्हणते तायडे. चांगलं आहे. त्या हल्ल्याबद्दल अजून एक गोष्ट सांगू तुम्हाला असं म्हणते नुपूर. कुठली ग असं म्हणते तायडे. कसं आहे जनरली हल्ला करताना गुंड त्यांच्या मेन माणसाचं नाव लपवतात हो ना असं म्हणते नुपूर. पण ही गोंड विक्रांतचं नाव लपवत नव्हते, बिंदासाचं नाव ते घेत होते असं म्हणते ती. ते मुद्दाम करत होते का असं म्हणते नुपूर. म्हणजे कुणाला तरी मुद्दाम त्या विक्रांतचं नाव पुढे करायचं होतं असं वाटतंय मला असं म्हणते नुपूर. तुम्हाला काय वाटतंय हो असं म्हणते ती. तर आता तायडे म्हणते तुझ्यावर हल्ला तिथे झाला, गुंड तिथले, त्यांच्या मनात काय होतं ते इथे बसवून मी कसं सांगणार ना असं म्हणते ती. नको जास्त विचार करूस तू, ज्यूस पी आणि तब्येतीची काळजी घे असं म्हणते तायडे आणि निघून जाते ती तिथून. बघा प्रेक्षक हो. तर आता नुपूर बघतच असते तायडीकडे आणि तायडे मात्र तिथेच निघत असते. तेवढ्यातच वळते आणि म्हणते आणि नुपूर आयुष्यात पडणारा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधत नाही बसायचं, त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, ती प्रश्न आणि उत्तरं जोडायची असतात. म्हणजे बघ ना किती त्रास होतो त्याच्यामुळे. तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलीस तोंडावर पडलीस, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलीस डोक्यावर पडलीस, आता जर तू पुढे प्रश्नाची उत्तरं शोधायला गेलीस तर महागात पडेल असं म्हणते तायडे. तर आता तेवढी वॉर्निंग देऊन जात असते तायडे. तर आता नुपूर म्हणते मला सवय नाही तेवढी, मला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर शोधेपर्यंत शांत बसायची सवय नाही आहे मला असं म्हणते नुपूर. आणि हा प्रश्नाचं उत्तर शोधेस तोपर्यंत माझ्या तब्येतीचं काही झालं ना तरी मला फरक पडत नाही असं म्हणते ती. माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे उत्तर, बाकी काही नाही असं म्हणते नुपूर. उत्तर शोधण्याच्या नादात तुझी अशी अवस्था झाली आणि अशी अवस्था करून घ्यायची असेल तर ॲज यू विश असं म्हणते तायडे. पण टेक केअर असं म्हणून त्या निघून जातात बघा प्रेक्षक हो. नुपूर मात्र आपल्या खोलीत विचार करत बसलेली असते. तर बाहेर इथे मल्हार आणि पोलीस असतात ते दाखवले परत. मॅडम तुम्ही तर म्हणाला होता खरं खरं सांगते सगळं म्हणून, पण तुमच्याकडे तर एकही प्रश्नाचं धड उत्तर नाही असं म्हणतात इन्स्पेक्टर. तर आता मल्हार हसतो. त्या विक्रांतचा फोटो नाहीये, त्याचा पत्ता नाहीये. अहो साहेब मी सांगितलं ना तुम्हाला, तो मला घेऊन प्रत्येक लोकेशन चेंज करायचं असं म्हणते संजना. तर आता मल्हारला खूप जास्त राग यायला येतो. एका लोकेशनवर 2 महिन्याच्या वर नाही राहिलोय आम्ही असं म्हणते ती. म्हणजे त्याचा नंबरही नसेलच तुमच्याकडे असं म्हणतो इन्स्पेक्टर. सर मी सांगते तर की त्याचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं असं म्हणते संजना. मला खरंच इंटरेस्ट नव्हता त्याच्यामध्ये, पण त्याचा नंबर आहे सर असं म्हणते संजना. थांबा साहेब असं म्हणते संजना. तर आता बघा प्रेक्षक होती काहीतरी नंबर देणार आहे इन्स्पेक्टरला. हा बघा असं म्हणते संजना. मॅडम नंबर डायल करून बघा असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता नंबर डायल करून बघतात त्या कॉन्स्टेबल. तर आता त्या फोन लावतात त्याला. सर फोन स्विच ऑफ आहे असं म्हणते ती बाई. इन्स्पेक्टर फोन स्विच ऑफ असेल तर तुम्ही शोधणार कसं त्याला असं म्हणतो मल्हार. फोन जरी स्विच ऑफ असला तरी त्या सिम कार्ड वरून खूप काय माहिती मिळू शकते असं म्हणतात इन्स्पेक्टर. म्हणजे शेवटचा कॉल कुणी केला, कार्ड कुणाच्या नावावर आहे, लास्ट लोकेशन, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला ट्रेस करता येतील असं म्हणतात ते. हो असं म्हणते संजना. पुरावे मिळाले आणि आरोपी पकडला गेला की फायनली मला न्याय मिळेल असं म्हणते ती. संजना तुला काय नाही झालंय, नुपूर जखमी झाली तुझ्यामुळे असं म्हणतो मल्हार. तर आता संजना खूपच टेन्स्ड झालेलं दाखवलंय आणि माझ्या बायकोवर हल्ला करणाऱ्याला शिक्षा झाल्याशिवाय मी शांत नाही बसणार असं म्हणतो मल्हार. कंप्लेंट तिच्यासाठी केली होती मी असं म्हणतो मल्हार. मी काय काळजी करू नका, त्या विक्रांतला लवकरच शोधून काढू आम्ही असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता संजना बघत असते मल्हारकडे. काय झालं संजना, एवढी रेस्टलेस का झालीस तू असं म्हणतो मल्हार. तर आता संजना म्हणते नाही काही नाही असं म्हणते ती. कसली भीती वाटते तुला असं म्हणतो मल्हार. भीती मला असं म्हणते संजना. नाही मला कसली भीती वाटेल असं म्हणते संजना. आता तर पोलिसही शोध घेणार आहेत विक्रांतचा, म्हणजे मला का भीती वाटेल असं म्हणते ती. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, विक्रांतचा पत्ता लागेल तोपर्यंत तुम्ही शहराच्या बाहेर जाऊ नका असं म्हणतात इन्स्पेक्टर. तर रेवती मावशी म्हणते हो साहेब तिला आम्ही बाहेर कुठेही जाऊ देणार नाही, कारण माहिती पडली आहे की तिच्या जीवाला तर धोका आहे असं म्हणते रेवती मावशी. आणि तुम्हाला त्या विक्रांत बद्दल काही आठवलं तर आम्हाला नक्की कळवा असं म्हणतात इन्स्पेक्टर. हो असं म्हणते संजना. तर आता इन्स्पेक्टर जात असतात. तर आता थँक्यू इन्स्पेक्टर असं म्हणतो मल्हार आणि आता इन्स्पेक्टर जातात बाहेर. तर आता मल्हार बघतो संजनाकडे. विक्रांत नावाचा माणूस अस्तित्वात आहे की नाही हे पोलीस नक्की शोधून काढतील असं म्हणतो मल्हार. तो रिअल असेल तो सापडेलच, पण जर तो अस्तित्वात नसेल म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं असं म्हणते रेवती मावशी. संजना खोटं बोलते असं म्हणते ती. हा असं म्हणतात त्या. मग तिच्यावर हल्ला कोणी केला होता मला काहीच म्हणायचं नाही ह्याच्यामध्ये, आता जे म्हणायचं आहे ते पोलीस म्हणतील असं म्हणतो तो. तर आता निघून जातो तिथून मल्हार. तर आता मल्हार आणि नुपूर जेवत असतात. मल्हार तिच्यासाठी पाणी भरून देत असतो. तर आता मल्हार बघत असतो नुपूरकडे. जेवलीस पूर्ण असं म्हणतो मल्हार. हो असं म्हणते नुपूर. गुड असं म्हणतो मल्हार. मिसेस खानविलकर घ्या तुमची औषधं असं म्हणतो मल्हार. मला नको आहेत औषधं असं म्हणते नुपूर. नुपूर
लहान मुलीसारखं वागू नकोस हा. औषधं घे पटकन. चल असं म्हणतो मल्हार. एवढं छान जेवली आहे मी, त्याच्यावर ही भयानक कडू औषधं घेतली तर सगळं बाहेर येईल असं म्हणते नुपूर. नुपूर तुझ्याकडे चॉईस नाहीये दुसरा, डॉक्टरांनी दिलेली औषधं आहेत ना, घ्यावी तर लागतीलच असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर म्हणते ह्या 4 गोळ्या आहेत आणि ही बघा ही एवढी मोठी गोळी, यापेक्षा दगड बरं आहे सर असं म्हणते नुपूर. तर मल्हार म्हणतो अँटीबायोटिक्स आहेत त्या, हे पटकन चला असं म्हणतो मल्हार. सर मी लहानपणापासून गोळ्या न घेताच बरे होते, मी स्ट्रॉंग आहे असं म्हणते नुपूर. अच्छा असं म्हणतो मल्हार. पण काय आहे ना असं तुला वाटतंय नुपूर, डॉक्टरांना नाही वाटलं ना म्हणून दिले त्यांनी तुला औषधं, हे पटकन चला असं म्हणतो मल्हार. मल्हार सर प्लीज असं म्हणते नुपूर. नुपूर तू गोळी घेतल्याशिवाय मी इथून हलणारच नाही असं म्हणतो मल्हार. मी नाही घेणार असं म्हणते नुपूर. तू घेणार आहेस, घ्यावीच लागेल तुला असं म्हणतो मल्हार. मला औषध घ्यायला नाही आवडत असं म्हणते नुपूर. मला सांग कोणाला आवडतं औषध घ्यायला, कोण खाता औषध आवडीने, आणि आवडायला एक चॉकलेट आहे असं म्हणतो मल्हार. जबरदस्ती करू नका हा, नाहीतर बघा हा असं म्हणते ती. काय करशील असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर म्हणते नाहीतर रात्री झोपताना आपल्या रूम मध्ये सगळे लाईट बंद करून टाकेल, अंधारात झोपावं लागेल तुम्हाला असं म्हणते नुपूर. दिस इज नॉट फेअर. युद्धाचे काही नियम असतात आणि ते असे मोडायचे नसतात असं म्हणतो मल्हार. मोडून चालतात, तुम्ही माघार घ्या, मला नको आहे ते. एवढ्या 4 गोळ्या असं म्हणते ती. गोळ्या असं म्हणते तो. माघार असं म्हणते ती. गोळ्या असं म्हणत असतो तो. नाही सर असं म्हणते ती. उगाच माझ्या वाकड्यात शिरू नकोस, हे तर परिणाम चांगले नाही होणार असं म्हणते तो. चांगलंच होणार, घेईन मी असं म्हणते ती. वाईटपणा घेतलेला एनी टाइम बरा आहे ह्या गोळ्यापेक्षा. नाही 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 असं म्हणते नुपूर. तू ऐकणारच नाहीस का माझं असं म्हणतो मल्हार. नाही असं म्हणते नुपूर. नुपूर हे बघ मी 3 पर्यंत काउंट करणार आहे, 3 म्हणायच्या तुला गोळ्या घ्याव्या लागणार आहेत, ओके असं म्हणतो तो. 1 नाही असं म्हणते नुपूर. 2 असं म्हणतो मल्हार. नाही असं म्हणते ती. 2.5 असं म्हणतो तो. तर आता नुपूर नाही नाही म्हणत असते. तर आता मल्हार म्हणत असतो 2.25. कसलं काउंटिंग आहे असं म्हणते नुपूर. 2.50 असं म्हणतो तो. सर नको, सर नाही ना असं म्हणत असते ती. 2.56 असं म्हणत असतो तो. 57. 3 म्हणायच्या तुला गोळी घ्यायची असं म्हणतो मल्हार. 2.58 असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणते ती. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून घेते मी असं म्हणते ती. शाना बाळ माझा असं म्हणतो मल्हार. घेऊन टाक पटकन असं म्हणतो मल्हार. तर आता इथे नुपूर गोळ्या घेते बघा प्रेक्षक एकत्र सगळ्या. तर आता तिच्या गोळ्या घेऊन होतात. सावकाश सावकाश असं म्हणतो मल्हार. मिसेस खानविलकर तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे माझ्याकडे असं म्हणतो मल्हार. आणि तिला तो खीर खडवत असतो आता. तर आता ती खीर खाते. गुड असं म्हणतो मल्हार. म्हणजे तुम्हाला आधीपासून माहित होतं मी गोळ्या घ्यायला तयार होणार नाही ते असं म्हणते नुपूर. माहिती नव्हतं, खात्री होती स्वतःहून की काही झालं तरी मी तुला गोळ्या घ्यायला लावणारच असं म्हणतो मल्हार. आणि नुपूर प्लीज काळजी घे स्वतःची, नाहीतर आता आम्ही आजारी पडेन. आणि या विक्रांत प्रकरणाचं जास्त टेन्शन नको घेऊस तू, मला खात्री आहे पोलीस तपासात ना ते सगळं खोटं प्रूव्ह होईल हा असं म्हणतो मल्हार. हे नाही 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 असं म्हणतो मल्हार. अजिबात नाही, अजिबात नाही. स्ट्रिक्टली आराम करायचंस, दारू मध्ये असेल असं म्हणतो मल्हार. कारण आता इथे नुपूर मध्ये भांडी ठेवणार असते. तर आता मल्हार म्हणतो नाही नाही नाही, तर कुणी करणार आहे सगळं काम असं म्हणत असते नुपूर. मी ठेवेन असं म्हणत असतो मल्हार. तर ती म्हणत असते नाही नाही नाही. हे नुपूर ऐक, कधीतरी शाण्या मुलीसारखं ऐकत जा ना ग, तू जाऊन आराम कर असं म्हणतो मल्हार. मी नाही ऐकणार आहे, तुझा आराम कर असं म्हणतो. तर ती नाही नाही म्हणत असते. येतो पटकनावरून, जा उठ उठ असं म्हणतो मल्हार. रूम मध्ये जा असं म्हणतो मल्हार. तर आता तो तिला उभे करतो आणि जा जा असं म्हणतो. येतो सगळं आवरून असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर वळून बघते मल्हारकडे, मागे वळून नाही बघायचं, जा पुढे हो, जा रूम मध्ये जा असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर हसते आणि आता ती जाते. रूम मध्ये जा असं म्हणत असतो तो. तर आता नुपूरला हसायला येत असतं काय करत असतो मल्हार म्हणून. तर आता ती निघून जाते तिथून. तर आता ती दरवाजा उघडते आणि बाहेर जाते. तर आता तो सगळी भांडी आतमध्ये जाऊन ठेवतो किचन मध्ये बघा प्रेक्षक हो. सगळं त्याचं साफ करून झालेलं असतं. तर आता रात्रीचीच वेळ असते. तर आता नुपूर येते खोलीमध्ये. तर आता गुंड आलेला असतो बघा प्रेक्षक हो मल्हार आणि नुपूरच्या खोलीत, आणि तिला तो पकडतो. तर आता ती सर सर म्हणत असते. काय गे असं म्हणतो तो गुंड. खूप जास्त शाणी बनतेस का मल्हार सर असं म्हणून ओढत असते ती. चुप चुप असं म्हणतो तो गुंड. एकदम चुप असं म्हणतो तो. काय गे काय गरज होती तुला अंजनाच्या लफड्यात पडायची, पुन्हा जर आमच्यामध्ये आलेस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल असं म्हणतो तो. हा आणि हा पहिली चूक होती म्हणून सोडून देतोय, नाहीतर वाईट पस्तावशील समजलं असं म्हणतो तो. तर बघा प्रेक्षकाचा बघितले समोर बघा तरी का काय ते. तर आता इथे मल्हार बसलेला असतो नुपूर सोबत आणि तो म्हणतो त्याने आज इथे येऊन खूप मोठी चूक केली असं म्हणतो मल्हार. आता त्याला काही करू दे पण शिक्षा दिल्याशिवाय मी शांत नाही राहणार असं म्हणतो मल्हार. तर आता इथे ताडे बोलत असते फोनवरून आणि तर ती म्हणते विक्रांत नावाची व्यक्ती अस्तित्वात आहे असा विश्वास मल्हार आणि नुपूरला बसलाच पाहिजे असं म्हणते ताडे. आणि आता ती हे सगळं सांगत असते ते शूटरला. तर आता इथे नुपूर म्हणत असते ताडेला काल एवढं सगळं झालं मला सांगा तुम्ही तेव्हा कुठे होता असं म्हणते ती. विक्रांत सोबत मी चाले होते काळे कपडे घालून तुला धमकायला असं म्हणते ताडे. म्हणजे तुम्ही इथे नव्हता तर विक्रांतने काळे कपडे घातले होते आणि मास्क घातलं होते तुम्हाला कसं काय माहिती असं म्हणते नुपूर. तर आता ताडेचा चेहराच पडतो बघा प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.